वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे अलंकार. त्यावर सूक्ष्म अध्यापन पाठयोजना कशी काढायची ते आज आपण बघणार आहोत. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव, शाळेचे नाव लिहून घ्यायचे. कौशल्य घेतलेला इथे आपण प्रस्तावना कौशल्य. वर्ग 9वी, विषय आहे मराठी. घटकामध्ये लिहायचं व्याकरण आणि उपघटकामध्ये लिहायचं अलंकार. सूक्ष्म अध्यापन पाठयोजनेमध्ये प्रस्तावना कौशल्यासाठी 5 मिनिटे दिलेली असतात, म्हणून वेळ लिहिलेला आहे इथे 5 मिनिटे. दिनांक तुम्ही लिहून घ्यायची. इथे आपण प्रस्तावना कौशल्याची सुरुवात प्रश्नोत्तर पद्धतीने करणार आहोत, म्हणून इथे शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य लिहून घेतली. शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार, शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी अपेक्षित उत्तरे देतात. उपकौशल्य येणार, लक्षवेधक प्रारंभ. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पहिला प्रश्न, तुमच्या घरामध्ये एकूण किती व्यक्ती राहतात? तर विद्यार्थी त्यांच्या घरामध्ये एकूण किती व्यक्ती राहतात ते सांगणार. उदाहरणार्थ इथे विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे 4. उपकौशल्य येणार, पूर्वज्ञान जागृती. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा प्रश्न, एकूण व्यक्तींपैकी महिला किती? तर विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी उत्तर देणार, समजा त्यांच्या घरी 2 महिला राहत असेल तर ते उत्तर देणार 2. कुणाच्या घरी एकच महिला राहत असेल तर ते उत्तर देणार 1. उपकौशल्यामध्ये येणार, पूर्वज्ञान जागृती. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये तिसरा प्रश्न, तुमच्या घरातील महिला गळ्यामध्ये काय घालतात? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार, त्यांच्या घरच्या महिला गळ्यामध्ये काय घालतात ते उत्तर देणार. तर विद्यार्थी उत्तर देता इथे हार, दागिने, आभूषण. उपकौशल्यामध्ये येणार, प्रस्तावनेची पाठ्यांशाशी सांगड. शिक्षक कृतीमध्ये त्यानंतरचा प्रश्न, आणखी कोणकोणत्या प्रकारचे दागिने महिला वापरतात? तर विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार, अंगठी, नथ, कुंडल, बांगड्या इत्यादी प्रकारचे दागिने महिला वापरतात. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये नंतरचा प्रश्न, अशा सर्व प्रकारचे दागिने महिला का बरं घालतात? विद्यार्थी उत्तरे देणार, सुंदर दिसण्यासाठी घालतात. उपकौशल्यामध्ये येणार, प्रस्तावनेची पाठ्यांशाशी सांगड. त्यानंतरचा प्रश्न शिक्षक कृतीमध्ये, दागिन्यांसाठी आणखी दुसरा कोणता शब्द आहे? म्हणजे इथे शिक्षक विद्यार्थ्यांना दागिन्यांसाठी असलेला समानार्थी शब्द विचारत आहे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, आभूषण, अलंकार. उपकौशल्यामध्ये येणार, पाठ्यांशाचे महत्त्वकथन. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये अगदी शेवटचा मुद्दा येणार. तर आज आपण व्याकरणामध्ये अलंकार याविषयी अभ्यासणार आहे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार, हेतुकथन आणि शीर्षक लेखन.